हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल। आज आपण बघणार आहोत शोल्डर पर्यंत हेअर आहेत, त्याचा राऊंड शेप कसा द्यायचा आहे ते। एकदम नेकलाइन पर्यंत आपल्याला राऊंड शेप द्यायचा आहे। एकदम स्ट्रेट असे केस कोम करून घ्यायचेत आणि वॉटर स्प्रे पूर्ण करून घ्यायचे आहे सगळ्या केसांना व्यवस्थित। एकदम शोल्डर पर्यंत केस असल्यानंतर 2 पोनी घालून शाळेत जावं लागतं मुलींना। सकाळची खूप अशी गडबड होती मुलींची, त्यामुळे आपण नेकलाइन पर्यंत घेणार आहोत, हेअर कट करणार आहोत। म्हणजे एकदम इझी असं बेल्ट वगैरे लावून पण जाऊ शकतात मुली सकाळी। बऱ्याचशा मैत्रिणींची कमेंट होती की व्हॉइस ओव्हर मध्ये व्हिडिओज बनवा, म्हणजे त्यांना समजेल व्यवस्थित हेअर कट करायला। तर पहिली आपण लेंथ घेतली एवढी, जेवढी कस्टमरला पाहिजे तेवढी लेंथ घेऊन मी हेअर कट केलेत। त्याचप्रमाणे आपण सगळं राऊंड ती डेडलाइन घेऊनच हेअर कट करणार आहोत। एकदम कट केलेला केसातून थोडेसे हेअर घ्यायचेत आपल्याला आणि त्याचप्रमाणे असे हेअर कट करत पाठीमागे जायचे। पूर्ण असा गोल राऊंड करायचा आहे कट, हळूहळू व्यवस्थित असं कोम करून घेऊनच हेअर कट करायचे। असं व्यवस्थित कट करून घ्यायचंय। अजून पण हेअर कट विषयी काही जर कमेंट असतील, काही अडचणी असतील तर तुम्ही कमेंट करून सांगा, म्हणजे मी नेक्स्ट व्हिडिओ बनवेन। आणि जर काही अडचणी असतील पण कमेंट करून सांगा। कोणत्या मैत्रिणींचे सलून आणि ब्युटी पार्लर आहेत, त्यांच्यासाठी कोणते अजून व्हिडिओज तुम्हाला पाहिजेत ते पण मला कमेंट करून नक्की सांगा, म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे आपण व्हिडिओ बनवू शकतो। असे दुसऱ्या साइड पर्यंत आपण हेअर कट करत येणार आहोत। डेडलाइन घेतल्यानंतर सगळे केस एका लाइन मध्ये हेअर कट होतात, वरती खाली असं राहत नाही, एक लाइन येते पूर्ण, नाहीतर पाठीमागून जास्त मोठं पुढून वरती असं नाही होत। परत एकदा आपण कोम करून व्यवस्थित बघायचे व्यवस्थित आलंय का एकसारखं। एकदम सहज आणि सोप्या पद्धतीने आहे हेअर कट, काही अवघड नाही। 2 वेळा असं कोम करून घ्यायचे आणि असं व्यवस्थित कट करायचे। जेवढं तुम्ही जास्त कोम करून व्यवस्थित बघाल तेवढं जास्त शार्प येईल आपला हेअर कट। लहान मुलींचे हेअर कट खूप सोप्या पद्धतीने आपण करतो। ह्याच्यापेक्षा एकदम लहान मुले येतात, थोड्याशा मोठ्या येतात, हायस्कूलच्या येतात, त्यांना जशी लेंथ पाहिजे आपण तसं हेअर कट करू शकतो। जास्त हायस्कूलच्या मुलींची शोल्डर मानेपर्यंतच केस असतात किंवा कानापर्यंत असतात। हाच कट आपण वरती घेऊन राऊंड शेप पण करू शकतो कानाच्या खालीपर्यंत। जशी ज्याला लेंथ हवी असेल तसं आपण हेअर कट करू शकतो। फक्त डेडलाइन घ्यायची, जेवढे हेअर कट करायचे त्याच्या खालीच घ्यायची थोडीशी आणि हेअर कट करायची। एकदम वरती हेअर कट करायला जायचं नाहीये, मोठे राहिले तर आपण एकदम छोटे करू शकतो, पण एकदमच लहान झाले तर मोठे करता येत नाहीत। परत सगळं असं कोम करून घ्यायचं व्यवस्थित। परत मधनं सेक्शन एक पाडायचं आणि परत व्यवस्थित कोम करून घेऊन परत एकदा कोम करून घेतल्यानंतर आपण बघायचं आपला हेअर कट शार्प आलाय का, कमी जास्त राहिलंय का, म्हणजे फिनिश लुक छान दिसतो। जर 2 पोन्या घालायच्या नसतील तर हा हेअर कट छान वाटतो बेल्ट वगैरे लावून। असं परत एकदा शार्प एक हात आपण द्यायचे हेअर कटला। अजून पण भरपूर सारे व्हिडिओज आपण आपल्या चॅनलवर पोस्ट केलेले आहेत, ते पण तुम्ही बघा। शॉर्ट्स व्हिडिओ आहेत, लॉंग व्हिडिओ आहेत, मेकअपचे आहेत, हेअरस्टाईल आहे। व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा, कमेंट करा, शेअर पण करा। नवीन आला असेल तर सबस्क्राईब करा। असं सगळं व्यवस्थित आपण हेअर कट करून घेणार आहोत। एकदम सोपी पद्धत आहे हेअर कट करायची, काही अवघड वाटत नाही हेअर कट करायला। असं व्यवस्थित हेअर कट करून घ्यायचेत।
एकदम बेबी गर्ल असतात त्यांचा मशरूम हेअर कट, राऊंड हेअर कट, ते पण व्हिडिओ आपण टाकलेले आहेत, ते पण तुम्ही नक्की बघा. असा पूर्ण हेअर कट एकदम 10-15 मिनिटात होणारा हेअर कट आहे. पटपट पटपट. फक्त सगळे केस असे वॉश केलेले पाहिजेत, त्याला तेल नको आहे बिलकुल. अशी ड्रायरची पद्धत, एकदम असं रोल करायचे आणि ड्रायर करायचा, म्हणजे एकदम टर्न होतात आतल्या साईडला केस आणि छान दिसतोय. प्रॉपर वॉश केलेलेच केस असावेत हेअर कट करायला, म्हणजे हेअर कट व्यवस्थित छान होतो. जर क्लायंट वॉश करून आले नसेल तर आपल्याला वॉश करावे लागतात हेअर आणि नंतर हेअर कट करावा लागतो. असं ड्रायर करायचं, जास्त शार्प ड्रायर करायचं नाही मुलींना, जास्त हीट मी देत नाही लहान मुलींना. एकदम नॉर्मल असं टर्न करायचे आतल्या साईडला, म्हणजे एकदम बाउन्सी दिसतो हेअर कट. फायनल लुक आवडला तर लाईक करायला विसरू नका. आणि व्हिडिओ स्किप न करता बघा, म्हणजे तुम्हाला हेअर कट व्यवस्थित समजेल आणि कळेल कसा केलाय. शेवटपर्यंत बघत जावा व्हिडिओ. कुठला तुम्हाला हेअर कट अवघड वाटतो ते कमेंट करून सांगा, म्हणजे नेक्स्ट व्हिडिओज मी बनवेन त्यावरती. असं एकदम राऊंड मध्ये ड्रायर करून घ्यायचंय. पाचवी ते 7वी 8वीतल्या मुलींना छान दिसतो हा हेअर कट, आणि 5वी पासून 1ली ते 5वी मशरूम राऊंड छान दिसतात. हे आहे फायनल लुक. कसा वाटला तुम्हाला हेअर कट? व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओज बघा. बाय बाय फ्रेंड्स.